नाशिकमधून आणखी एक मोठी बातमी आहे। नाशिकमधील नामांकित कंपनीमध्ये महिला अत्याचाराचं जे प्रकरण घडलंय त्या संदर्भात अपडेट आहे। या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी गोपनीय कारवाई सुद्धा करण्यास सुरुवात केली आहे। महिला वरिष्ठ अधिकारी वेशांतर करून कंपनीमध्ये दाखल झाल्या। 7 महिला पोलिसांची स्पेशल टीम या ऑपरेशनसाठी तैनात होती। मीटिंग दरम्यान आरोपींचे अश्लील वर्तन हे प्रत्यक्ष पकडले। शिताफीने कारवाई करत आरोपींना बेड्या घालण्यात आल्या। 40हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली आहे। ठोस पुरावे जमा करण्यात आले। डिजिटल आणि प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे ही मोठी कारवाई यशस्वी झाली। नाशिक पोलिसांच्या धाडसी आणि अचूक ऑपरेशनमुळे या प्रकरणाचा भांडाफोड झालेला आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, आपण पाहतोय या ठिकाणी हे विशेष असं ऑपरेशन राबवण्यात आलं आणि हे ऑपरेशन जे आहे ते यशस्वी सुद्धा झालंय। नेमकं कसं हे ऑपरेशन राबवण्यात आलं, काय अपडेट? सेजल, आपण बघतोय की नाशिकमध्ये घडलेल्या या आयटी जिहाद प्रकरणाची संपूर्ण राज्यात सध्या चर्चा सुरू आहे आणि हे ऑपरेशन राबवण्यासाठी नाशिक पोलिसांनी 7 वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची एक टीम तयार केली होती। ज्यावेळेला पोलिसांना कळालं की या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रकार सुरू आहे, काही महिलांनी पोलिसांना या संदर्भातल्या तक्रारी दिल्या, त्यावेळेला पोलिसांनी थेट त्या ठिकाणी जाऊन कारवाई न करता पहिले 7 महिला अधिकाऱ्यांची एक टीम तयार केली। या महिला अधिकारी आपलं एक काम या ठिकाणी सॉफ्टवेअर कंपनीत असल्याचं सांगून या ठिकाणी गेल्या आणि तिथे गेल्यानंतर वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांना असं लक्षात आलं की इथले जे काही कर्मचारी आहेत ते महिलांशी लगट करतायत, अश्लील चाळे करतायत आणि असं लक्षात आल्यावर तातडीनं या महिला अधिकाऱ्यांनी या लोकांना ताब्यात घेतलं आणि नंतर सांगितलं की आम्ही पोलीस आहोत आणि तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल। त्याच्यामुळे अत्यंत गुप्तपणे नाशिक पोलिसांनी हे जे काही संपूर्ण ऑपरेशन राबवलं त्याच्यानंतर जवळपास 9 महिलांनी पुढे येऊन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। 6 आरोपींना आतापर्यंत नाशिक पोलिसांनी अटक केलेली आहे, ज्याच्यामध्ये एक महिला HR देखील आहे जिला पुण्यातनं आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। आज या सगळ्या लोकांना पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाईल आणि कोर्टात हजर केल्यानंतर या संदर्भातली अपडेट जी आहे ती आज पुन्हा एकदा मिळणार आहे। मात्र पोलिसांनी महिला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राबवलेलं हे ऑपरेशन जे आहे त्याच्यामुळे हा संपूर्ण भांडाफोड झाला आणि त्याच्यामुळे नाशिक पोलिसांचं कौतुक होत आहे। सेजल, अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। तर पोलिसांनी ही गोपनीय कारवाई आता केली असल्याचं बघायला मिळतंय। आणखी एक महत्त्वाची बातमी, नाशिकमधील IT कंपनीमध्ये धर्मांतराचं प्रकरण, अनेक दिवसांपासून फरार असलेल्या HR देखील आता पोलिसांनी अटक केली आहे। अश्विनी चेनानी असं अटक केलेल्या HRचं नाव असल्याची माहिती आहे। फरार महिला HR पुण्यातून अटक करण्यात आलेली आहे।